नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दहीहंडी उत्साहात साजरी। विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन। पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील किमान 175 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा लाभलेले ऐतिहासिक पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे खूप जुने असून या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। याही वर्षी गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज मंदिरातील गोपाल काल्यानंतर तालुक्यात बिडकीन येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गोपाळ काला हा दुसऱ्या क्रमांकावर असून या ठिकाणी गेल्या कित्येक दशकांपासून आषाढी एकादशी निमित्त अविरत गोपाळ काला करण्यात येतो। याच अनुषंगाने 28 जुलै मंगळवार रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजे दरम्यान पुजारी दिलीप जोशी देवा यांच्या हस्ते दहीहंडी फोडून टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने विठोबा रखुमाईच्या पादुका पालखीत ठेवून गावात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर महाआरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी रवींद्र जोशी, दिलीप जोशी, सुरेश देवा, सुशांत जोशी, बंडू खराडकर, आसाराम सरजे, सतीश औटी, कैलास औटी, बालाजी खराडकर, दिगंबर सरजे तसेच गावातील व परिसरातील महिला, पुरुष व सावता भजनी मंडळी व सर्व भाविक भक्त यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। या कार्यक्रमाचा बालगोपाल व समस्त गावक्यांनी भजनाचा मनसोक्त आनंद घेतला। नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी बिडकीन पैठण। नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या। पुन्हा भेटूया लवकरच। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ।